नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सादर करते आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट विषय सामान्य विज्ञान। प्रश्न पहिला, मल्टीमीटर हे काय मोजण्यासाठी वापरला जातो? पर्याय अ विद्युत विभवांतर, ब रोध, क विद्युतधारा, ड वरील सर्व। उत्तर पर्याय ड वरील सर्व। प्रश्न दुसरा, रोटामीटर हे एक उपकरण आहे जे बंद नळीतील द्रवाचा कोणता प्रवाह दर मोजतो? पर्याय अ व्हॉल्यूमेट्रिक, ब रिओमीटर, क स्पीडोमीटर, ड स्पेरोमीटर। उत्तर पर्याय अ व्हॉल्यूमेट्रिक। प्रश्न तिसरा, संचयकाचा शोध करता कोण आहे? पर्याय अ विल्यम हॅरिस, ब वॉल्डेमॉर जंगर, क जॉर्ज एडवर्ड, ड मायकेल फॅराडी। उत्तर पर्याय ब वॉल्डेमॉर जंगर। प्रश्न चौथा, डॅश डॅश हे इन्स्ट्रुमेंट फोर्स, टॉर्क आणि पॉवर एकत्र मोजण्यासाठी वापरले जाते। पर्याय अ डायनॅमो, ब डायनामोमीटर, क कार्बोरेटर, ड रिस्टर। उत्तर पर्याय ब डायनामोमीटर। प्रश्न पाचवा, इंधन गेज टिंबटिंब मोजण्यासाठी वापरले जाते। पर्याय अ इंधनाची पातळी, ब इंधनाचा रंग, क इंधन घनता, ड इंधन सामग्री। उत्तर पर्याय अ इंधनाची पातळी। प्रश्न सहावा, भारतातील राष्ट्रीय वृक्ष कोणता? पर्याय अ पिंपळाचे झाड, ब कडुलिंबाचे झाड, क वटवृक्ष, ड चिंचेचे झाड। उत्तर पर्याय क वटवृक्ष। प्रश्न सातवा, आकाशात उंच उडणाऱ्या गरुडाला जमिनीवर आपली शिकार कशी दिसते? पर्याय अ वासाची तीव्र संवेदना, ब ऐकण्याची तीव्र भावना, क मजबूत दृष्टी, ड चवीची तीव्र भावना। उत्तर पर्याय क मजबूत दृष्टी। प्रश्न आठवा, यातील एक विषम शोधा। पर्याय अ दृष्टी, ब श्रवण आणि वास, क चव, ड आवाज। उत्तर पर्याय ड आवाज। प्रश्न नववा, मुळे झाडांसाठी काय करतात? पर्याय अ मातीतून पाणी घेणे, ब सभोवतालची हवा घेतात, क श्वास घेणे, ड झाडाची लांबी वाढवणे। उत्तर पर्याय अ मातीतून पाणी घेणे। प्रश्न दहावा, खरे की खोटे? हिंद महासागर हा पृथ्वीवरील सर्वात मोठा महासागर आहे। पर्याय अ खरे, ब खोटे। उत्तर पर्याय ब खोटे। प्रश्न अकरावा, कासव हा डॅश डॅश प्राणी आहे। पर्याय अ स्थलीय प्राणी, ब जलचर प्राणी, क जलचर वनस्पती, ड उभयचर प्राणी। उत्तर पर्याय ड उभयचर प्राणी। प्रश्न बारावा, खालीलपैकी कोणता पर्वत भूअंतर्गत बलामुळे निर्माण होतो? उदाहरणार्थ, जेव्हा दोन भूपट्टे वर असतात आणि त्यांच्या कडा कोसळतात। पर्याय अ वलित पर्वत, ब ब्लॉक पर्वत, क ज्वालामुखी पर्वत, ड विच्छेदित पर्वत। उत्तर पर्याय अ वलित पर्वत। प्रश्न तेरावा, खालचा हिमालय म्हणून कोणती श्रेणी ओळखली जाते? पर्याय अ हिमालय, ब काराकोरम पर्वतरांगा, क पीर पांजाल पर्वतरांगा, ड विंध्याचल। उत्तर पर्याय क पीर पांजाल पर्वतरांगा। प्रश्न चौदावा, 2001च्या जनगणनेनुसार अनुसूचित जातींचे सर्वात कमी प्रमाण असलेले राज्य कोणते आहे? पर्याय अ छत्तीसगड, ब मिझोरम, क पंजाब, ड उत्तर प्रदेश। उत्तर पर्याय ब मिझोरम। प्रश्न 15वा, हिंदू धर्माचा धार्मिक ग्रंथ कोणता आहे? पर्याय अ भगवद्गीता, ब वेद, क उपनिषद, ड वरीलपैकी सर्व। उत्तर पर्याय ड वरीलपैकी सर्व। प्रश्न 16वा, चार मिनार डॅश डॅश मध्ये आहे। पर्याय अ अहमदाबाद, क ब हैदराबाद, क दिल्ली, ड सिक्री। उत्तर पर्याय ब हैदराबाद। प्रश्न 17वा, नॅशनल स्कूल ऑफ माइन्स कुठे आहे? पर्याय अ धनबाद, ब कवलपूर, क उदयपूर, ड हैदराबाद। उत्तर पर्याय अ धनबाद। प्रश्न 18वा, स्पायरोगायरा हा एक डॅश डॅश प्रकार आहे। पर्याय अ जीवाणू, ब विषाणू, क शैवाल, ड बुरशी। उत्तर पर्याय क शैवाल। प्रश्न 19वा, मायक्रोलॉजी हा टिंबटिंबचा अभ्यास आहे। पर्याय अ जीवाणू, ब बुरशी, क कीटक, ड परजीवी। उत्तर पर्याय ब बुरशी। प्रश्न 20वा, गुरुत्वरण टिंबटिंबमुळे कमी होते।
पर्याय अ उंची, ब वजन, क मोठेपणा, ड उंची. उत्तर पर्याय ड उंची. प्रश्न 21. पृथ्वीचा आकार नुकताच मोजला गेला. पर्याय अ आयझॅक न्यूटन, ब इराटोथेनिस, क गॅलिलिओ, ड केपलर. उत्तर पर्याय क गॅलिलिओ. प्रश्न 22. यापैकी कोणते इंधन कच्चे तेलापासून मिळू शकते? पर्याय अ डिझेल, ब हायड्रोजन, क लाकूड, ड कोळसा. उत्तर पर्याय अ डिझेल. प्रश्न 23. जगातील सर्वात मुबलक नूतनीकरण जीवाश्म इंधन कोणते आहे? पर्याय अ कोळसा, ब नैसर्गिक वायू, क तेल, ड वरील सर्व. उत्तर पर्याय अ कोळसा. प्रश्न 24. युनायटेड नेशन्स सेक्रेटरी जनरलचा कार्यकाल काय असतो? पर्याय अ 3 वर्षे, ब 6 वर्षे, क 4 वर्षे, ड 5 वर्षे. उत्तर पर्याय ड 5 वर्षे. प्रश्न 25. सध्या आणि जानेवारी 2016 पर्यंत किती देश UNOचे सदस्य आहेत? पर्याय अ 196, ब 189, क 193, ड 169. उत्तर पर्याय क 193.